मकर राशी 28 एप्रिल ते 4 मे 2025 साप्ताहिक राशी भविष्य। मकर राशी हा आठवडा एप्रिल आणि मे महिन्याच्या दिवसांनी तयार होतो। ज्योतिषशास्त्रानुसार या आठवड्यात शनी वगळता इतर ग्रहांच्या स्थितीत कोणताही महत्त्वपूर्ण बदल होणार नाही। मकर राशीचा स्वामी ग्रह हा शनिदेव आहे। जर आपण या आठवड्यात राजयोग तयार होत असल्याबद्दल बोललो तर मीन राशीत चतुर्भुजीसह मालव्य लक्ष्मीनारायण राजयोग तयार होत आहे। अशा परिस्थितीत मकर राशीच्या लोकांना नवीन नोकरी तसेच पदोन्नती मिळू शकते। मकर राशी आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा तुमच्यासाठी खूप सकारात्मक राहील। तुमच्या आरोग्याबद्दल जागरूकता आणि नियमित दिनचर्या तुम्हाला अनेक आजारांपासून वाचवण्यास मदत करेल। म्हणून तुमच्या दैनंदिन दिनचर्येत योगा आणि व्यायामाचा समावेश करा आणि हिरव्या पालेभाज्या खा। मकर राशी या आठवड्यात तुमच्या प्रेमजीवनातील समस्या दूर होतील, कारण या आठवड्यात तुम्ही आणि तुमचा प्रियकर तुमच्या सर्व समस्या सोडवू शकाल। प्रेमाच्या जीवनात पुन्हा आनंद परत येईल। तुमच्या प्रियकराच्या कुटुंबातील सदस्याला भेटल्यानंतर तुम्हाला बरे वाटेल। या राशीचे काही लोक त्यांच्या प्रियकराला आनंदी करण्यासाठी त्यांच्या आवडीची भेट देऊ शकतात। या आठवड्यात तुम्हाला असे वाटेल की तुमचे वैवाहिक जीवन खूप सुंदर आहे, ज्यामुळे तुम्ही आणि तुमचा जोडीदार तुमच्या वैवाहिक जीवनातील अद्भुत आठवणी जपून ठेवाल आणि ते आणखी चांगले बनवण्याचा प्रयत्न कराल। या आठवड्यात आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील। आपल्या व्यापारातील थकबाकी मिळवण्याची संभावना आहे। या आठवड्यात खूप धावपळ आणि कठोर परिश्रम असू शकतात। जर मकर राशीच्या व्यक्तींनी दूरदृष्टी आणि नियोजनाने काम केले तर त्यांना अनेक महत्त्वाच्या कामांमध्ये यश मिळू शकेल। विद्यार्थ्यांसाठीही हा आठवडा अनुकूल असेल। या व्यक्तींना अभ्यासातही रस असू शकतो। या व्यक्तींना कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यश मिळू शकते। शनीच्या छायाशतीच्या समाप्तीमुळे व्यवसाय इत्यादी क्षेत्रात विशेष प्रगती होण्याची शक्यता आहे। घर आणि कुटुंबातील परिस्थिती अनुकूल असू शकते। परस्पर सहकार्य वाढू शकते। मकर राशी जर तुम्ही व्यवसायात असाल तर तुम्हाला सकारात्मक बातमी मिळू शकते। यामुळे तुम्हाला आनंद आणि समाधान मिळेल। तुमच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांमध्ये मिठाई वाटण्याची शक्यता आहे। तसेच जर तुम्ही त्यांच्या उत्पन्नातून त्यांना काही अतिरिक्त पैसे दिले तर ते तुमच्या कामामध्ये अधिक लक्ष देतील आणि इतरांसोबत अधिक व्यवसाय संधी निर्माण करण्यास मदत करतील। या आठवड्यात विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात अनेक सकारात्मक बदल दिसतील। परदेशात जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ विशेषतः फलदायी ठरेल। मकर राशी या सप्ताहात शुभ ग्रहांची मंत्रालये अतिशय अनुकूल राहतील। सप्ताहातील अक्षय तृतीया एक नवीन जीवनदृष्टी देईल। चांगली माणसे जीवनात येतील। सप्ताहात विवाहोत्सुकांसाठी निश्चितच अनुकूल ग्रहमान आहे। सप्ताहाचा आरंभ आणि शेवट मोठा फिल्मी राहील। मात्र सप्ताहातील आजचे अमावस्येचे प्रभाव क्षेत्र प्रवासात जपण्याचे आहे। श्रवण नक्षत्रात अक्षय तृतीया ऐश्वर्य संपन्न करणारी नोकरी व्यावसायिक शुभारंभ होतील। उत्तराषाढा नक्षत्रात बलवत्तर विवाह योग आहे। शनिवारी गाठी भेटीतून चमत्कार घडविणार आहे। मकर राशी या आठवड्यात शनी संरचना आणि शिस्तीवर भर देतो। तुम्हाला दीर्घकालीन ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहित करतो। तुमच्या पद्धतशीर स्वभाव हा एक महत्त्वाचा घटक आहे, विशेषतः करिअरच्या प्रगतीमध्ये। प्रकल्पांना अचूकतेने सामोरे जा आणि जिथे तुमची कौशल्ये चमकू शकतील अशा नेतृत्व भूमिकांमध्ये स्वतःला सिद्ध करा। नेटवर्किंगमुळे नवीन संधी मिळू शकतात, म्हणून तुमच्या व्यावसायिक मंडळाशी संवाद साधा। वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये संतुलन आवश्यक आहे। कामाच्या ताणामुळे दुर्लक्ष होऊ नये म्हणून तुम्ही प्रियजनांसाठी वेळ काढता याची खात्री नक्कीच करावी। आर्थिकदृष्ट्या तुमच्या बचत आणि गुंतवणुकीचे पुनर्मूल्यांकन करा। धोरणात्मक नियोजन आणि स्थिरतेसाठी हा एक आदर्श काळ आहे। आरोग्याच्या दृष्टीने नियमित व्यायाम किंवा सजग ध्यान यासारख्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यास समर्थन देणाऱ्या दिनचर्यांचा अवलंब करण्याचा विचार करा। जसजसा आठवडा जवळ येत आहे तसतसे आनंद आणि विश्रांती देणाऱ्या छंदांमध्ये रमून जा। तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून स्वागतार्ह आराम मिळेल। या आठवड्यात तुमच्या लवचिकतेवर आणि जबाबदारीवर विश्वास ठेवा। भविष्यातील यशाकडे जाण्याचा तुमचा मार्ग मजबूत करण्यासाठी त्याचा वापर करा। तुम्ही चालकाच्या सीटवर आहात। आत्मविश्वासाने निगेटिव्ह करा। मकर राशी हा आठवडा मैत्री आणि कुटुंबाची काळजी प्रथम स्थानावर ठेवण्यासाठी असेल। तुमच्या राशीचे प्रतिनिधी सर्वांना मदत करतील। अगदी ज्यांना मदत करण्याची गरज नाही त्यांनाही हे नाकारता येणार नाही। प्रिय मकर राशी स्वतःला विसरू नका।
जरी या काळात चैतन्य पातळी उच्च असली तरी त्याला नियमित भरपाईची आवश्यकता आहे. आठवड्याच्या शेवटी एक मनोरंजक ऑफर अपेक्षित आहे. त्याच्या क्षमतेचे योग्य मूल्यांकन करण्यासाठी तुमचा वेळ घ्या. जन्मकुंडली जीवनाचा व्यापक अनुभव असलेल्या लोकांकडून सल्ला घेण्याचा सल्ला देते. मकर राशी, या आठवड्यात तुमचा भाग्यशाली रंग हा हिरवा असेल. भाग्यशाली अंक 3 असेल. भाग्यशाली दिवस गुरुवार आहे आणि आठवड्याच्या शेवटी तुम्ही घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. प्रवासाच्या योजनाही बनवल्या जातील. एकंदरीत मकर राशीसाठी हा आठवडा उत्तम असणार आहे.